नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। तर बघा मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत, मराठा नेते जे आहेत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आता समोर गेलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख काय मागण्या आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा मनोज जरांगे पाटील यांचे प्रमुख काय मागण्या आहेत आणि बघा संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मराठा समाजाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील, तर चांगलाच मुद्दा तापलेला आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊन आझाद मैदानावर आमरण उपोषण करत बसले आहेत। बघा सरसकट समाजा म्हणजे बघा सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांच्या मागणीला अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने जरांगे यांच्याशी चर्चा करत प्रयत्न केला आहे, मात्र हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान आता जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ यांनी सक्रिय झाले। त्यांनी आता मोठा निर्णय घेतला समोर आलेला आहे। बघा काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा काय सक्रिय होणार आहेत छगन भुजबळ, तर ती पण माहिती आपण बघणार आहोत। पुढे बघा जरांगेंचं आंदोलन तीव्र, भुजबळ आता सक्रिय। बघा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन चालू केले तेव्हापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत। राज्यभरात ओबीसी संघटना उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत। नागपूरमध्ये सकाळी उपोषणाला सुरुवात झाली आहे, तर जालना येत्या 1 सप्टेंबरपासून ओबीसी संघटना आपले उपोषण चालू करणार आहे। या सर्व घडामोडीत ओबीसी समाजाची बाजू लावून धरणारे तसेच जरांगे यांच्या मागण्यांविरोधात करणारे छगन भुजबळ मात्र कुठे दिसत नव्हते। तर जरांगे यांचं आंदोलन तीव्र झाल्यामुळे मात्र भुजबळ सक्रिय झाले। मिळालेल्या माहितीनुसार बघा तर छगन भुजबळ जे आहे ते राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना मुंबईत बोलावले आहे। 1 सप्टेंबरला म्हणजे 1 सप्टेंबर रोजी ओबीसी इथं नेत्यांची मुंबई यावे आणि सर्व बैठक जी आहे ती बैठक होणार आहे। बघा या बैठकीमध्ये सहभागी व्हा असा संदेश भुजबळ यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता ओबीसी नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे, या बैठकीतून नेमकं काय भूमिका घेतली जाणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सध्या तरी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे। बघा सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबईमधून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आझाद मैदानातून जाणार नाही। बघा मोठा इशारा देण्यात आलेला आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी आहे। बघा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईहून दाखल झालेला आहे। यावेळी काही काळ मुंबईत वाहतुकीचा प्रश्न मोठा निर्माण झाला होता, तसेच निर्माण झाला आहे। गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। बघा तर मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील हे ठाम बसलेले आहेत आणि मराठा समाजाला नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत। जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणात बसले आहे। बघा ही सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा जे मराठा बांधव, सर्व मराठा बांधवांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा जी नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। बघा मनोज जरांगे पाटील यांनी एकाच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे, मात्र जरांगे पाटील यांनी हे उपोषण जे आहे ते आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत असा माझा शब्द आहे असे जरांगे यांनी म्हटले आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कोर्टाने परवानगी नाकारली होती, मात्र पोलिसांनी 20 अटी घालून या उपोषणाला परवानगी दिली आहे। मात्र आजसाठी ही परवानगी असणार आहे। तसेच पुढे बघा जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर अजूनही ठाम आहेत। मराठा समाज हा मोठ्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचला आहे। सकाळच्या वेळीत मुंबईत अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाल्याने बघायला मिळालेली आहे। हेच नाही तर काही वाहने देखील रस्त्यावर लावली आहेत। त्यामुळे जरांगे पाटील यांनी लोकांना सांगितले की आपली वाहने बाजूला काढा आणि मुंबईचे रस्ते रिकामे करा, पोलिसांना विचारा पार्किंग कुठे आहे। तर बघा सहकार्य करा पोलिसांना असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच त्यांनी सांगितले की यासोबत मनोज जरांगे पाटील बोलले, बघा यासोबत गोंधळ धिंगाणा अजिबात घालायचा नाही असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे। जरांगे पाटील हे अजूनही आमरण उपोषण करणार आहेत, त्यांच्या मार्गावर ठाम असल्याचे बघायला मिळत आहे। सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले, मात्र त्यामधून पर्याय निघू शकला नाही। जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येण्यापासून रोखण्यात सरकारला अपयश मिळाल्याचे बघायला मिळालेले आहे। आता काही
काहीही झाले तरीही मागे हटणार नाही नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. बघा, हे मराठा समाजाचं जे हे आंदोलन आहे खूप वर्षापासून चालू आहे आणि आता ते सर्वात मोठी बातमी तुम्हाला समोर दिलेली आहे. बघा, सगळ्यात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जसे जसे मराठा आरक्षणासंदर्भात जशी बी न्यूज सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करीत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि ज्यांना ज्यांना काही असेल शंका तर तुम्ही नक्की विचारू शकता. आताची ही सर्वात मोठी बातमी आहे. जशी जशी माहिती येत तशी सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. जास्तीत जास्त मित्रांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बघा, मनोज जरांगे पाटील हे जे योद्धा आहेत, मराठा योद्धा हे उतरलेले आहेत मैदानावर, त्यामुळे ही सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला. तर मनोज जरांगे पाटील ही आताची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, सर्वात मोठी बातमी तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. बघा, आताची ही मोठी बातमी आणि सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे सर्वात मोठी मराठा बांधवांसाठी ही जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितले आहे की आम्ही लवकरात लवकर यावर सकारात्मक निर्णय घेणार आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांचं आम्ही पूर्ण जे मागण्या आहेत ते आम्ही स्वीकार करतो. परंतु जसे न्यायालय आता 50% जास्त जे आरक्षण आहे ते आम्ही देऊ शकत नाही आणि जसं न्यायालय सांगेल तसं आम्ही करू, तर तसं त्यांनी हे सांगितलेलं आहे. आताची मोठी अपडेट आहे. बघा, जरांगे पाटील अजून काय याच्यावर मोठी घोषणा करता, याच्यावर काय मोठं अजून जरांगे पाटलांचं ॲक्शन होतं ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचं. जरांगे पाटील काय म्हणता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत.